नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा मालणकर. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रकृती म्हणजे काय, ती कशी तयार होते, प्रकृतीचे टाइप्स कुठले आहेत, तसंच प्रकृती जाणून घेण्याचं काय महत्त्व आहे, त्याचा काय उपयोग होतो याविषयी माहिती घेतली. आता आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रकृतीविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वात प्रकृतीच्या व्यक्तींची वैशिष्ट्य, त्यांची मानसिक, शारीरिक जडणघडण याविषयी माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका. वातप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अर्थातच जे वाताचे गुण आहेत, म्हणजे सूक्ष्म, लघु, खर, चल, त्यानुसार गुणधर्म दिसून येतात. वातप्रकृतीच्या व्यक्ती या सडपातळ बांध्याच्या म्हणजे जवळपास कृशतेकडे झुकणाऱ्या, म्हणजे ज्या बारीक आपण म्हणतो त्या प्रमाणात असतात. या व्यक्तींचे वजन हे कमी असते. म्हणजेच त्यांनी कितीही प्रमाणामध्ये आहार घेतला, कितीही प्रमाणात खाल्लं, तरी त्यांचं वजन काही वाढत नसतं. म्हणून काही जण असे आपल्या ओळखीचे सुद्धा असतात, की जे भरपूर खातात, पण ते जन्मल्यापासून असे बारीकच असतात. आपल्याला त्याचं आश्चर्य वाटत असतं. अशा व्यक्ती वात प्रकृतीच्या असतात. या व्यक्तींमध्ये सिरा म्हणजे ज्या व्हेन्स असतात, ते आपल्याला हातावरती म्हणा किंवा पायावरती सुद्धा कधी-कधी अगदी तीव्रतेने किंवा एकदम सहजपणे दिसून येतात. म्हणजे व्हेन्स त्यांच्या प्रॉमिनंटली दिसून येत असतात. या व्यक्तींचा चेहरा हा लंबाकृती, लांबट म्हणजे जे ओव्हल शेप चेहरा जो आपण म्हणतो तसा असतो. वातप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये वाताच्या वृक्ष गुणामुळे त्यांची स्किन म्हणजे त्वचा आणि केस हे वृक्ष असलेले दिसून येतात. बरेच वेळा त्यांची स्किन अत्यंत कोरडी पडलेली आणि केसही कितीही तेल लावलं तरी पण कोरडे असलेले जाणवतात. त्या व्यक्तींचे केस हे कर्ली म्हणजे कुरळे असतात आणि काळ्या रंगाचे असतात. त्यांचे डोळे सुद्धा मोस्टली काळ्या रंगाचे दिसून येतात. वातप्रकृतीच्या व्यक्ती या सावळ्या रंगाच्या असतात. प्रकृतीच्या व्यक्तीने येणारा घाम हा फार थोडा असतो. त्यांना जास्त घाम आलेला दिसून येत नाही. तसंच या व्यक्तींमध्ये पचन हे फार अनियमित झालेलं दिसून येतं. अशा व्यक्तींना भरपूर वेळा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास असलेला लक्षात येईल. या व्यक्तींना लागणारी भूक ही सुद्धा अनियमित असते. त्यांना कधीतरी इतकी कडकडून भूक लागते आणि कधीतरी कितीतरी तास झाले तरी भूकही लागत नाही. म्हणजेच ती पण एक अनिश्चित असते. वात प्रकृतीच्या व्यक्तींना झोपही गाढ लागत नसते. त्यांना लागणारी झोप ही अत्यंत जागरूक असते. अगदी छोटासा टाचणीचा आवाज आला तरी ते झोपेतून जागे होताना आपल्याला दिसून येतात. या व्यक्तींचा स्वभाव हा अतिशय चंचल असतो. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये सुद्धा ते हायपर ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येतं. ते प्रत्येक कामही फार पटापट करत असतात आणि कोणत्याही गोष्टीमध्ये ते स्थिर नसतात. त्यांचे विचार सुद्धा क्षणाक्षणाला बदलताना आपल्याला दिसून येतात. वात प्रकृतीच्या व्यक्ती या खूप फास्ट बोलतात. त्यामुळे कधी-कधी त्यांचं बोलणं हे लक्षात येत नाही. ते अस्पष्ट वाटते. वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये राग हा जास्त प्रमाणात आलेला दिसून येतो. त्यांना चटकन राग येतो, मात्र तो तितक्याच लगेच शांत सुद्धा झालेला असतो. या व्यक्ती या थोड्या भित्र्या स्वभावाच्या असल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे त्या कोणतेही मोठे निर्णय घ्यायला घाबरतात किंवा ते पटकन घेतले जात नाहीत. वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये क्रिएटिव्हिटी खूप दिसून येते. अशा व्यक्तींची ग्रास्पिंग पॉवर म्हणजेच एखादी गोष्ट ग्रहण करण्याची क्षमता ही खूप चांगली असते. त्या खूप शार्प असतात. मात्र त्यांची मेमरी ही तितकीच लो असते. ते थोड्याच दिवसामध्ये एखादी गोष्ट विसरून जाताना दिसून येतात. या व्यक्तींमध्ये कॉन्सन्ट्रेशन मात्र पुअर दिसून येते. अशा प्रकारे आपण वातप्रकृतीच्या व्यक्तींची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वैशिष्ट्य आणि त्यांची जडणघडण याबद्दल माहिती घेतली. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वातप्रकृतीच्या व्यक्तींना जास्त करून कोणते व्याधी होण्याचा धोका असतो, त्यासाठी त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, तसंच कोणता आहार-विहार घेतला पाहिजे, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक